मी आता श्रद्धा शेळके यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावरती यावे। गटविकास अधिकारी या पदी त्यांची नेमणूक झालेली आहे। श्रद्धा शेळके। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सर्व माझे सहकारी अधिकारी व इथे उपस्थित म्हणजे डोळ्यामध्ये खूप मोठी स्वप्न घेऊन आलेले सर्व भावी अधिकारी, तुम्हा सर्वांचं म्हणजे सुरुवातीला मी आभार मानते की म्हणजे आज तुम्ही म्हणजे जो सन्मान केला त्याच्याबद्दल। आणि ही एक मी सुरुवात मानते माझ्या नवीन प्रवासाची। इथून पुढे मला म्हणजे एक नवीन प्रवासाची सुरुवात झाली। मग प्रशासनात जाऊन मी माझ्या पदाचा उपयोग म्हणजे खूप सामान्य जनतेसाठी किंवा जे वंचित घटक आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी नक्कीच चांगल्या प्रकारे करेल असं मी आश्वासन तुम्हा सर्वांना देते। माझी पार्श्वभूमी सांगायची झाल्यास मी एक सामान्य कुटुंबातूनच आलेली आहे। आई वडील माझे शेती करतात। माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे गावाकडेच झालेलं आहे। मी पदवी 2021 साली म्हणजे कृषी विषयामध्ये मी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर हा माझा पहिलाच प्रयत्न होता व या पहिल्याच प्रयत्नामध्ये मला हे यश मिळालेलं आहे। तर याच्यात मला सर्वात महत्त्वाच्या अशा काही गोष्टी वाटतात। त्याच्यातलं म्हणजे सगळ्यात मोठी आणि पहिली गोष्ट अशी वाटते की जे आपली फॅमिली आहे तर त्यांचा सपोर्ट, त्यांचं प्रेम आणि जो आपल्यावर ते विश्वास ठेवतात तर या सगळ्या गोष्टी आणि या सर्वांची आपल्याला जाणीव असणं, मग याच्यातनं जे सेल्फ मोटिवेशन मिळतं अभ्यासासाठी तर ते खूप महत्त्वाचं असतं। तर 2 नंबरचं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला प्रवास सुरू केल्यानंतर म्हणजे नवीन आपल्याला माहिती नसतं या क्षेत्राबद्दल काही, तर त्याच्यात आपल्याला एक पर्सनल मेंटॉर मिळणं म्हणजे एक योग्य मेंटॉर आणि योग्य वेळी मिळणं हे खूप गरजेचं असतं। कारण म्हणजे जेव्हा नवीन म्हणजे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी या क्षेत्रात उतरतात तर सुरुवातीलाच जर त्यांना प्रॉपर मेंटॉरिंग मिळालं की हे स्टेप्स आपण फॉलो केल्यात तर म्हणजे आपल्याला यश लवकर मिळतं, तर हे एक खूप महत्त्वाचं आहे। आणि याचं पूर्ण श्रेय जे तर ते मी अमोल सरांना देते। कारण जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली पदवीनंतर तर म्हणजे मी आज इथे माझ्या पहिल्या प्रयत्नात जी उभी आहे तर त्याच्या मागे सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो अमोल सरांचा निश्चितच आहे। कारण म्हणजे मी सुरुवात केल्यावर माझं पहिल्यांदा म्हणजे 21ला ग्रॅज्युएशन झालं व मी अभ्यासाला सुरुवात केली तर सरांशी पहिल्यांदा संबंध आला व तिथून पुढे मग प्रत्येक टप्प्यावर सरांनी योग्य मार्गदर्शन केलं। इवन नोट्स कशा काढाव्यात, मग ॲटलासचं काय इम्पॉर्टन्स आहे आपल्या अभ्यासामध्ये, बाकी आपण काय काय स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत, जे डेलीचं प्लॅनिंग असेल, मंथली असेल की तू कशा कशा स्टेप्स फॉलो करत जा। सरांनी मला सुरुवातीला सांगितलं होतं की तुझ्यात पोटेन्शियल आहे, तू पहिल्याच याच्यात करू शकतेस की अजिबात घाबरू नको किंवा कोण काय बोलेल याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, फक्त तू म्हणजे फॉलो करत जा मी जे सांगेल ते। आणि मग सरांच्या गायडन्समुळे मग जे काही सरांनी सांगितलं ते मी फॉलो करत गेले आणि मग त्याच्यामुळेच हे यश मला मिळालं हे मी म्हणजे सांगू इच्छिते। त्याचबरोबर म्हणजे एखादा नवीन विद्यार्थी असेल तर त्याने क्लास लावणं न लावणं हा प्रत्येकाचा पर्सनल विषय झाला, पण त्याच म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती असते की एक तुम्हाला चांगला गुरु मिळणं आणि त्या गुरुबद्दल तुम्हाला तेवढी आत्मीयता असणं की ते सांगतायत त्याच्यावर 100% ब्लाइंडली ट्रस्ट करून तुम्ही ती प्रोसेस म्हणजे फॉलो केली पाहिजे पूर्ण, तर हे मी सांगेल। त्याचबरोबर आपण जो अभ्यास करतो तर तो पूर्ण हार्ड वर्किंग न करता त्याच्यात काही स्मार्ट वर्किंग करणं म्हणजे काही गोष्टी स्मार्टली फॉलो करणं हे कमी वेळेत यश संपादन करायचं म्हणजे एक कानमंत्र म्हणता येईल। त्याचबरोबर म्हणजे जे प्रत्येक जो प्रिलिम्स पासून इंटरव्ह्यू पर्यंतचा टप्पा आहे तर कुठल्याच टप्प्याला आपण लाईटली नाही घेतलं पाहिजे। माझा मुलाखतीचा अनुभव सांगायचा झाल्यास धैर्यशील सरांकडे म्हणजे त्यांचं पॅनलला मी इंटरव्ह्यू दिला होता सरांकडे, तर तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी इतका छान ठरला की त्या जोरावरती म्हणजे मला मुलाखतीला 70 मार्क्स आले। पहिलीच मुलाखत म्हणजे माझं सगळं पहिलं असून आणि प्रत्येक टप्प्यावर सरांनी खूप हे केलं की अजिबात घाबरायचं नाहीये, एकदम कॉन्फिडेंटली आपण सगळं फेस करायचंय। म्हणजे त्या या सगळ्या गोष्टींमुळे मला यश मिळाले आज हे मी म्हणजे आवर्जून सांगू इच्छिते। आणि या सगळ्यासाठी मी सरांची म्हणजे आयुष्यभर ऋणी राहील की मला त्यांच्याबद्दल बोलायला आता शब्द कमी पडतात लिटरली, म्हणजे इतकं मनात आहे सगळं, पण आता वेळेच्या याच्यामुळे मी थोडंसं म्हणजे लवकर आटपते। त्याचबरोबर फॅमिलीचा एक सपोर्ट आहेच, माझे भाऊ असतील, बाकी विनोद सर वगैरे सगळेच जे मला या प्रवासात मिळालेले लोक आहेत तर त्यांचा खूप मोठा वाटा आहे या सगळ्यामध्ये।
आणि आता म्हणजे तुमचा सर्वांचा एक्सपिरियन्स आणि सगळे म्हणजे इथे उपस्थित लोक ह्या सगळ्यांसमोर मी खूप लहान आहे आत्ता म्हणजे हे बोलण्यासाठी, पण खरंच म्हणजे एक म्हणजे सगळ्यांचं इतकं मोलाचं मार्गदर्शन मिळणं आणि त्याच्यातनं एक आपण काहीतरी घडणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि नक्कीच आता इथून पुढे नवीन प्रवास सुरू झाला आहे. आता ही फक्त सुरुवात आहे. प्रशासनात जाऊन एक चांगलं काम करणं आणि त्या माध्यमातून जेव्हा माझं नाव होईल तर तो खरा माझा विजय असेल असं मी म्हणेल. धन्यवाद. म्हणजे श्रद्धाचं यश म्हणजे मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. परीक्षेच्या अगोदर तापाने फणफणलेली असताना सुद्धा आणि डॉक्टरांनी सल्ला दिलेला असताना सुद्धा की तू आता बेड रेस्ट घेतली पाहिजे, अभ्यास बंद कर, तरी सुद्धा अशा परिस्थितीतही जी 14 तास बसून अभ्यास करू शकते. आणि म्हणजे कधी कधी आम्हाला स्वतःला हे असं वाटायचं की अरे कशापासून बनलेली आहे ही. इथपर्यंत स्वतःवरती आत्मविश्वास आणि प्रचंड स्वाभिमानी. ज्या दिवशी ती पहिल्यांदा भेटली होती तेव्हापासूनची तिची बॉडी लँग्वेज, ती आजपर्यंतची बॉडी लँग्वेज हे दाखवत होतं की नाही ही मुलगी निश्चितपणे त्या ठिकाणी अधिकारी होणार आहे. आणि याच्यामध्ये तिच्या म्हणजे हा जो स्वाभिमान आहे किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी कुठून येतात तर ते आई वडिलांकडून येतात. म्हणजे अत्यंत बेताची परिस्थिती असताना सुद्धा वडिलांचं त्याच वेळेस एक सर्जरी झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये अत्यंत संवेदनशील परिस्थिती असताना सुद्धा तिने स्वतःचा जो काही मगाशी मी उल्लेख केला होता भावनिक बुद्धिमत्ता, ती भावनिक बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःचं संतुलन साध्य करत तिने ही एक्झाम दिली आणि आज ती गट विकास अधिकारी म्हणून तिचं सिलेक्शन झालं. यस यस. धन्यवाद श्रद्धा. तुमच्या आणि तुमच्या आईच्या डोळ्यातलं पाणी आम्हाला तुमच्या शब्दांपेक्षाही भरपूर काही बोलून गेले. खरं तर तुम्ही सुरुवातीलाच इथे शाश्वती दिली की मी माझं जे काही सर्वस्वी कार्य राहील इथून पुढचं ते सर्वसामान्य जनतेसाठी लोकांसाठी असेल आणि नक्कीच इथल्या प्रत्येक यशवंताचं कार्य तसंच असावं आणि तसंच असेल अशी मला देखील आशा वाटते. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद.